थेट मंत्रालयामध्ये आपण जाणार आहोत। एक महत्त्वाचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मेरी मांग है, मेरे को रिमूव फ्रॉम सर्विस किया है संजय कुमार पाटिल पुलिस उपायुक्त। इनको कोई अथॉरिटी नहीं है रिमूव फ्रॉम सर्विस करने का, लेकिन वो उसका जो भी है उसका जो पर्सनल अधिकार दुसरा आहे वेगळा आहे, माझ्यावर पण अन्याय झालेला आहे। अरे हे सोडा रे, कोण नाही पाटील साहेबांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे आणि मला रिमूव फ्रॉम सर्व्हिस केलेला आहे। उडी मारली ते तुमच्या सोबत आहेत का? नाही माझ्यासोबत नाही येत। मला रिमूव फ्रॉम सर्व्हिस केलेला आहे नवी पोलीस मधून संजय कुमार पाटील साहेबांनी। सर्व अधिकारी त्यांना सांगताय का तुम्ही चुकीचे काम करू नका, ते कुणाचंही ऐकत नाही। आणि त्याच्यामध्ये अजून एक दुर्दैवाची गोष्ट, माझ्या सख्या भावाने आणि भाऊजाईने माझ्या आईचा खून केलेला आहे। मी नाशिक शहर पोलीस आयुक्तांना, सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना सर्वांना निवेदन दिलेले आहे। ते वेळोवेळी कळवतात, परंतु खालचे अधिकारी त्यांच्याकडे लक्ष देत नाही। TCP झोंटू मॅडम यांनी मला फोन केला, तुमची काय अडचण आहे मला सांगा। मी फोन करून सांगितलं त्यांना, तुमच्या निवेदनाची मी दखल घेते, परंतु अजूनपर्यंत घेतलेले नाही आहे। आणि माझे जे खुनी आईचे सक्का भाऊ आणि भाऊजे आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये, ते शानमध्ये फिरत आहे। त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि मला गावात येऊ देत नाही। त्याच्यामध्ये मेन जो रोल आहे गुळवंज गावचा ग्रामसेवक, त्याने माझ्या आईचा खोटा मृत्यूचा आपण सध्याला बघू शकतोय की सगळ्या एकूणच वाचवण्याचा प्रयत्न कुठेतरी आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळतो आहे। एकूण 7व्या मजल्यावरनं ही उडी मारल्याचं आपल्याला दिसतं आहे। एकूण पत्रकं देखील इथं फेकण्यात आलेली आहे। यामध्ये जर का पाहायचं तर 7-12 विक्री संदर्भातला गुंठा जो आहे त्यामध्ये काही जागा शिल्लकने वारे महसूल खात्यासंदर्भात काहीतरी तक्रार जी आहे हे माणसाकडनं आणण्यात आलेली होती। आपण पोलिसांची दमछाक बघतोय, पोलिसांकडनं इथं मोठा फौज फाटा असेल किंवा मग एकूण मंत्रालयात जेही नागरिक आलेले आहेत ह्या सगळ्या बघांची गर्दी इथे मोठ्या प्रमाणात सध्याला झालेली आहे। एकूणच काय नेमके परिपत्रक होते, काय नेमकं म्हणणं होतं या सगळ्या या लोकांचं, नेमकी ही जी उडी मारलेली आहे त्याचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील इथं सध्याला पोलिसांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। तर अधिकारी वर्ग देखील इथं संपूर्ण पोहोचल्याचं दिसतं आहे आपल्याला। यात प्रामुख्यानं पाहायचं तर पोलिसांकडनं मोठी धमछाक होते आहे त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी। एकूण हा जर का मंत्रालयाचा परिसर पाहायचा तर 7 मजली आपल्याला हे संपूर्ण नवी इमारत पाहायला मिळते आणि या नव्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर ही संपूर्ण आपल्याला जे जाळी आहे ती लावलेली आहे, जेणेकरून कोणी उडी मारली तर ते कुठेतरी खाली पडावं नाही, त्यांना इजा व्हावा नाही। एकूण मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या घटना ह्या वारंवार मंत्रालयामध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे सुरक्षेखातीर ही संपूर्ण जाळी लावण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे पाहायचं तर जे बॅरिकेटिंग आपल्याला इथं दिसतं आहे, एकूण जे कॉरिडॉर्स आहेत त्या कॉरिडॉर्समधल्या भागांना देखील जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण भागात जाळ्या लावणं देखील ही ह्या संपूर्ण अशा प्रकारचं कृत्य जे आहे या व्यक्तीकडनं आपल्याला होताना पाहायला मिळालेलं आणि त्यामुळेच एकूणच मोठा गांभीर्याचा विषय हा संपूर्ण आपल्याला सध्याला पाहायला मिळतोय। निश्चितपणे अभिषेक, आपण बघतो आहोत कशा प्रकारे जाळीवर हा तरुण चढलेला आहे आणि त्याला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे। काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया या संदर्भात येत होती त्यामध्ये आईच्या हत्येबाबत न्याय मागण्याचा एक विषय या सगळ्या प्रतिक्रियेतून समोर आलेला होता। मात्र अजून नेमका हा मुद्दा काय आहे, कुठल्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय याबाबत स्पष्टता येताना दिसत नाहीये। आत्तापर्यंत नेमकी याबाबत काय मागणी समोर येते किंवा हे आंदोलन नेमकं का केलं जातंय आणि ही एकटी व्यक्ती आहे की यांच्याबरोबर इतरही काही लोक आहेत या सगळ्यामध्ये, या सगळ्याला समर्थन करणारी किंवा सोबत आलेली, याविषयी आत्ता या क्षणी काय काय माहिती समोर येते?
सध्याला जर का पाहायचं तर हा एकटाच व्यक्ती आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे, ज्याच्याकडनं ह्या प्रकारचं कृत्य हे सध्याला करण्यात आलेलं आहे. मात्र नेमकं हे कशा संदर्भात ह्या व्यक्तीनं कृत्य केलेलं आहे, नेमकं काय घटना होती की त्यांनी अशा प्रकारे उडी घेतलेली आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे. मात्र काही परिपत्रकं आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतात. मी कॅमेरामॅनला सांगेल ही पत्रकं आहेत, ह्या पत्रकांवर त्यांनी फोकस करावं. नेमकं इन्कलाब जिंदाबाद अशा प्रकारचे हे संपूर्ण नारे इथं लावण्यात आलेले आहेत. सोबतच या परिपत्रकावर देखील स्पष्टपणे उल्लेख 7/12चा आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकूण किती गुंठे जमीन होती आणि किती विक्री झाली आणि त्यामध्ये किती शिल्लक आहे अशा प्रकारचा सगळा तक्ता आपल्याला या संपूर्ण परिपत्रकामध्ये दिसतो आहे. मात्र अद्याप या व्यक्तीकडनं हे कृत्य का करण्यात आलं, का बरं अशा प्रकारची घटना ह्या व्यक्तीनं केली हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र दुसरं म्हणजे या सगळ्या सुरक्षेच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करू त्यावेळी फेस रेकग्निशन सिस्टीम सुद्धा मंत्रालयात बसवण्यात आलेली आहे. विशेषतः असे प्रकार टाळावेत, होऊ नयेत यासाठी. ते कुठेतरी फेल गेल्याचं दिसतंय याच्यातून. नक्कीच सध्याला जर का पाहायचं तर फेस रेकग्निशन सिस्टीम ही अंडर एकूण पूर्णपणे ती कार्यान्वित नाही झाली असंच म्हणावं लागणार आहे. आणि त्यामुळेच संपूर्ण परिसरात जर का पाहायचं तर अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था ही करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र प्रश्न असा येतो की अनेक जण मंगळवारी हे आपल्याला मंत्रालयामध्ये दाखल होताना पाहायला मिळत असतात. अशात सुरक्षा व्यवस्थापनाकडनं अशा प्रकारचे परिपत्रक हे आतमध्ये ही लोक आणता आहेत हे कुठंतरी दुर्लक्षित झालेलं यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे. आणि त्यामुळेच ही संपूर्ण घटना ही आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत. एकूणच यामध्ये जर का पाहायचं तर संपूर्ण या इथं जाळी लावण्यात आलेली आहे. सोबतच जे मंत्रालयातले कॉरिडॉर आहेत त्या मंत्रालयातल्या कॉरिडॉर्सला देखील आपल्याला जाळ्या ज्या आहेत त्या लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ह्या सगळ्या घटना घडताना देखील अशा प्रकारचं कृत्य जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी सुरक्षेमध्ये देखील चूक झाली आहे असंच म्हणावं लागेल. सध्या काय स्टेटस आहे अभिषेक? या उडी मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसतंय, त्याला बाहेर आणलेलं आहे का, काय नेमकं याबाबत सध्या सुरू आहे? सध्याला आपण लाईव्ह व्हिज्युअल बघतोय. आता सध्याला पाहायचं तर 3 जे पोलीस शिपाई आहेत त्यांच्याकडनं ह्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न जो संपूर्ण केला जातो आहे. दुसरीकडे पाहायचं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचं देखील फौजफाटा संपूर्ण या भागामध्ये आता दाखल झालेला आहे. एकूणच अशा प्रकारची घटना ही गंभीर मानली जाते. अशा प्रकारची घटना होत असताना कुठंतरी सुरक्षेमध्ये देखील अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच ह्या व्यक्तीला सध्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न ह्या पोलिसांकडनं आता सध्याला होताना पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या मजल्यावर आपल्याला ही संपूर्ण जाळी पाहायला मिळते आणि या जाळीवरनं त्या माणसाला सध्याला व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं होताना दिसतोय. या लाईव्ह दृश्यांमधून प्रेक्षकांना कल्पना येऊ शकेल कशा प्रकारे अत्यंत धोकादायक प्रकारचं हे आंदोलन ठरू शकतं. यापूर्वी सुद्धा या जाळीचा उपयोग आंदोलनासाठी करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अशा प्रकारचं आंदोलन कुणी करू नये यासाठी नेमक्या काय उपाययोजना अभिषेक करण्यात आलेल्या होत्या, ज्या सध्या त्याचा काही फारसा उपयोग झालेला दिसत नाहीये किंवा ज्या झुगारून पुन्हा एकदा हे आंदोलन जाळीवर जाण्यामध्ये या तरुणाला यश आलंय? नक्कीच सध्याला जर काय परिस्थिती पाहायची तर एकूणच इथं संपूर्ण सुरक्षेच्या व्यवस्थे खातीर जाळी आपल्याला पाहायला मिळते आहे, जी दुसऱ्या मजल्यावर पासून ही जाळी वरती लावण्यात आली आहे, जेणेकरून कोणी जर तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7व्या मजल्यावरनं उडी मारत असेल तर त्याचा जीव जाऊ नये. सोबतच अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालावा अशा प्रकारे ही जाळी आपल्याला इथं पाहायला मिळते. मात्र सध्याची जर का परिस्थिती पाहायची तर ह्या व्यक्ती कडनं 7व्या मजल्यावरनं उडी मारण्यात आलेली आहे आणि सुदैवानं इथं म्हणायचं तर या व्यक्तीचा जीव वाचला आहे. एकूण निश्चितपणे. अभिषेक, मी येतो तुमच्याकडे पुन्हा एकदा, तुम्ही फोन लाईनवरून असेच उपस्थित राहा. राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत. राजू, या क्षणी नेमकं काय घडतंय, काय अपडेट्स? अमोल, पाहता आपण मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला आहे. 7व्या मजल्यावरून या युवकांनी उडी मारलेली आहे. उडी मारण्याच्या आधी त्यांनी काही पत्रकं जी आहेत ती भिरकवलेली आहेत आणि या पत्रकावरती जर आपण पाहिलं तर इन्कलाब जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा आहेत. भगतसिंगांचा फोटो आहे आणि कविता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणत या युवकांनी
उडी मारलेली आहे। गेल्या अनेक वेळापासून पोलीस या युवकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आपण जर पाहिलं तर संपूर्ण दुसऱ्या मजल्यावरती जाळी लावलेली आहे, त्यामुळे बाहेर काढायचा कुणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। पोलीस बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या युवकाचा थरकाप सुद्धा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळतोय। आता पोलीस जे आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र जाळी असल्यामुळे ते शक्य होत नाहीये। नेमकं का यांनी हा प्रयत्न केलेला आहे, काय नेमकी भावना होत्या हे अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। आता पोलीस त्याला बाहेर काढतील, डॉक्टरकडे घेऊन जातील दवाखान्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यावरती जी आहे ती पुढची कारवाई केली जाणार आहे। मात्र कुठेतरी सूत्रांच्या माहितीनुसार काही कामं मंत्रालयात झाली नाही आणि म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं गेलं, अशा प्रकारचं जे आहे ते बोललं जातंय। इन्क्लाब जिंदाबाद म्हणून जे आहे ते त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आपल्याला पाहायला मिळतो। पोलिसांनी त्याला युवकाला बाहेर काढलेलं आहे आणि आता पाहतो आपण जे पोलीस चौकी आहे खाली त्या ठिकाणी घेऊन जातील आणि संपूर्णपणे त्याची चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। मात्र याच्या आधी सुद्धा अशा अनेक घटना घडल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। निश्चितपणे या आधी पुन्हा अशा घटना घडलेल्या आहेत। या प्रकारात नेमकं कारण काय आहे हे आता आपल्याला लवकरच स्पष्ट होईल। दोघांचेही धन्यवाद, अभिषेक आणि राजू दोघांचेही। या बातमीवर आपलं लक्ष असेल, वेळोवेळी अपडेटसाठी आम्ही तुमच्याकडे येत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।